दैत्यमातांचा विजय असो। दैत्यमाता मद अजूनही इथं आलेला नाही। जगदंबाला अंध केल्याचं आपण कालच पाहिलं, पण पुढे काय झालं कृपया आपण दर्पणात पाहता का? तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल, जगदंबा कुठे ते सांग। तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल, जगदंबा कुठे ते सांग। तंत्र मंत्र सामर्थ्यम दर्शमाम दर्शमाम। ह्यात काहीच का दिसत नाहीये? ह्यात असा दोष आलाच कसा? मग ती जगदंबा किंवा तुळजाने तर केलं नसेल ना? मागे एकदा तुळजाने या महालात येऊन तो ग्रंथ नष्ट केला होता, तसं तर काही नाही, हे तसं दिसत नाहीये, पण विपरीत आहे हे निश्चित। पण तोपर्यंत जगदंबाची माहिती काढायला हवी आणि त्यासाठी भिंगार गावात जायला हवं। आणि ती कामगिरी पार पाडण्यासाठी आमच्या डोक्यात एक सुयोग्य व्यक्ती आहे। नारायण 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 नारायण। गणेश देवा नमस्कार। मुनिवर्य, तुम्ही प्रणाम। गणराया, अहो काय झालं? नाही, इतर वेळेस आपण उत्साही असता, आनंदी असता, एकदम प्रसन्न असता, मग आज असे उदास का दिसताय? मातेची आठवण येते नारद मुनी। नारायण, तरीच रात्री आमच्या स्वप्नात आल्या होत्या पार्वती माता। आमच्यासाठी खास पदार्थ केलेत, जेवायला वाढलं, प्रेमानं आमच्यासाठी आमच्या आवडीचे मोदक सुद्धा केलेत। नारायण, अहो गणराया, म्हणजे स्वप्नातही तुम्हाला मोदकच दिसतायत? वा वा वा, छान छान। ते महत्वाचं नाही हो मुनिवर, मग स्वप्नात पार्वती माता आल्या हे जास्त महत्वाचं आहे। आम्हाला त्यांना भेटावंसं वाटतंय, त्यांना पाहावंसं वाटतंय, पण त्या योग निद्रेत आहेत। हो, आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे त्याची। आणि बर का गणराया, जोपर्यंत माता पार्वती त्यांच्या योग निद्रेतून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत त्यांची आणि तुमची भेट होणं शक्य नाही। नारायण, असं नका म्हणू हो मुनिवर, आम्हाला त्यांना आताच भेटायचं आहे। काय करू? काहीतरी मार्ग सुचवा ना। आम्ही मार्ग सुचवू? अहो गणराया, आमची थट्टा करताय का काय? अहो, तुम्ही साक्षात बुद्धीची देवता आहात। माता पार्वतीचं दर्शन कसं घ्यायचं, त्यासाठी कोणता मार्ग काढायचा, हे आमच्यापेक्षा आपण जास्ती योग्य जाणता, नाही का? आता आठवा बरं, तुम्ही आणि तुमचे बंधू कार्तिकेय यांनी पृथ्वी प्रदक्षिणेचं आव्हान स्वीकारलं होतं, आणि त्यावेळेस कार्तिक स्वामी मयुरावर आरूढ होऊन निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला, आणि आपण नारायण, अहो काय युक्ती सुचली तुम्हाला? माता पार्वती आणि प्रभू महादेव हेच आपले विश्व आहेत असं समजून तुम्ही त्यांनाच प्रदक्षिणा घातलीत, आणि ही स्पर्धा युक्तीनं जिंकलीत। आम्ही विसरलो नाहीत बरं। आता अशीच एखादी युक्ती सुचवा, काहीतरी शक्कल लढवा,
जेणेकरून तुमची आणि माता पार्वतीची भेट घडून येईल. थट्टा करताय ना मुनिवर? नाही गणराया, अहो यात थट्टा ती कसली. बघा, थोडा विचार करा, तुम्हाला नक्कीच काहीतरी युक्ती सुचेल. तुम्ही साक्षात बुद्धीची देवता आहात. काहीतरी शक्कल लढवा, जेणेकरून तुमची आणि माता पार्वतीची भेट घडून येईल. येतो. नारायण 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 नारायण. मनोरमा, कशी आहेस मनोरमा? सम्राज्ञी, सम्राज्ञी, सम्राज्ञी मला क्षमा करा. सम्राज्ञी, माझं चुकलं, पण भयानक अंधाऱ्या काळ कोठडीतून मला बाहेर काढा. इथून पुढे मी सदैव तुमच्या आज्ञेत राहीन. तुम्ही म्हणाल ते करेन, तुम्ही सांगाल ते ऐकेन. पुन्हा तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही. मला क्षमा करा. ठीक आहे, असं असेल तर आम्ही तुला एक शेवटची संधी देतो. सम्राज्ञी, तुम्ही फक्त काम सांगा, मी ते अगदी प्रामाणिकपणे करेन. पण आता या पुढे जर का काही चूक झाली किंवा आमचा विश्वासघात केलास तर आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही, हे लक्षात ठेव. नाही नाही सम्राज्ञी, असं अजिबात होणार नाही. तुम्ही फक्त काम सांगा. कुठं निघाला सर? धनाजीरावांचा निरोप आहे, देवळात बोलवले. तू बी चल माझ्या बरोबर देवळात कार्यक्रमाला. जनक बाबा देवीची गोष्ट सांगणार आहेत. मला नाही ऐकायचं त्या जनक बाबाचा चराट. अहो, साधू महाराजांच्या कृपेनं आपण चमद्यांच्या परीस जास्त श्रीमंत झालो आहे. अजून एखादा हंडा गावला ना, हे दरिद्र गाव सोडून मी जाणारच आहे. बघाच तुम्ही. अहो, याच्यातलं सोनं आणि मोरा कुठं गेल्या? अगं अगं, समजा सोनं त्या उंदरानं पळवलं वाटतं. जळले मेले उंदीर, समजा माझं सोनं पळवलं. दरिद्र केलं यांनी मला. आज या उंदरांना सोडायची नाही म्या. अगं जाऊ दे ते सोनं, ज्याचं होतं त्याच्याकडे गेलं. असं फुकटचं मिळालेलं काय बी पचत नाही सुंदरी. माझं होतं ते. उगा मला अक्कल शिकवू नका. या उंदरांना पकडून मी माझं सोनं परत मिळवणारच आहे. हट. आई राजा, आई राजा, आई राजा. समध्या गावकऱ्यांना आणि देवी आईच्या भक्तांना माझा नमस्कार. तसं आपण रोजच भेटतो, पण आज मी तुमच्या समोर जरा वेगळ्या रूपात उभा आहे. धनाजीरावांनी कथाकथनाचं सांगितलं, तो काय करायचं मला बी सुचत नव्हतं, पण देवी आई पाठीशी आहे याची जाणीव घरच्यांनी करून दिली आणि मी तुमच्या समोर येऊन उभा आहे. काही चुकलं तर क्षमा करा. अहो काय जनक बाबा, ही समधी आपली गावकरी मंडळी आपलीच आहे. तुमच्याकडून काय बी चुकायचं नाही. तुम्ही सुरू करा. हा, तर मंडळी, आपण तुळजाईला आपली आई मानतो. तिचा बी आपल्यावर लोभ आहे, माया आहे. तिला आपण आई म्हणत असलो तरी ज्या पार्वती मातेचं रूप ती आहे, तिच्या गर्भातून एका बी अपत्याचा जन्म झालेला नाही. किती चमत्कारिक गोष्ट आहे बघा. तर महादेवानी तिसरा डोळा उघडून कामदेवाला जाळलं. त्याची बायको रती ती लय दुःखी झाली आणि तिनं पार्वतीला शाप दिला. माझे पती गेले, आमचे आई व्हायचे स्वप्न अपूर्ण राहिले. आमचा शाप आहे तुम्हाला. आम्ही आता आई होऊ शकणार नाही ना, तेव्हा आता हेच अभागीपण तुमच्याही वाट्याला येईल.
तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही. तर त्या शापामुळं देवी आईच्या गर्भातून एका बी अपत्याचा जन्म झाला नाही. काय आश्चर्याची गोष्ट आहे बघा. जी आई होऊ शकली नाही ती समजा जगाची आई झाली. आई तुळजाभवानी. पण झालं काय, रतीच्या या शापामुळे समदे देव घाबरून गेले. कारण एक महाभयानक असुर तारकासूर याचा वध महादेव आणि पार्वतीच्या पुतळाकडून होणार असं विधी लिखित आहे. मग आता काय होणार? महादेव आणि पार्वतीला आणखी एक पुत्र आहे, कार्तिकेय. महादेवाच्या तेजापासून कार्तिकेय स्वामींचा जन्म झाला आणि त्यांना वाढवलं कृतिकांनी. कार्तिकेय स्वामी जन्मापासूनच लढवय्ये होते. ते बालपणातच पूर्ण पुरुष होते. त्यामुळे पार्वती मातेची माया जरी त्यांना मिळाली असली तरी बाललीलांचा अनुभव पार्वती मातेच्या नशिबात काही आला नाही. आमच्या हातचं खा तरी. कार्तिकेय बालवयातच युद्ध पारंगत असल्यामुळं ते युद्धभूमीवर असायचे आणि महादेव आपल्या कार्यामध्ये. या सगळ्यामुळं पार्वती मातेच्या आयुष्यात एकटेपण उदासपण वाढायला लागलं आणि तीच कुणाच्या तरी जन्माची नांदी होती.